मित्रांनो, 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या विषयाची एमसीक्यू सिरीज सुरू केली आहे आणि या सिरीजमध्ये आपण या सब्जेक्टमधल्या प्रत्येक टॉपिकवरती एमसीक्यू डिस्कस करणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ही सिरीज पूर्ण फॉलो केली तर याच सिरीजमधून मॅक्सिमम क्वेश्चन्स तुमच्या सीईटीला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, सीईटीला आता खूपच कमी दिवस शिल्लक आहेत आणि या कमी दिवसामध्ये एक फायनल प्रिपरेशन या सीईटीचं करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची टेस्ट सिरीज सुरू करण्यात आलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये फुल सिलेबस टेस्ट तुम्हाला दिल्या जातील. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तिथे अवेलेबल असतील. तसेच सर्व प्रश्न जे या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला मिळणार आहेत ते उत्तरासहित आणि नवीन परीक्षा पॅटर्न नुसार या टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, या परीक्षेमध्ये आपल्याला फक्त 120 मिनिटांचा कालावधी असतो आणि 120 मिनिटांमध्ये आपल्याला संपूर्ण पेपर सॉल्व्ह करावा लागतो. आणि यासाठीच आपलं टाइम मॅनेजमेंटची प्रॅक्टिस करण्यासाठी आणि आपला स्पीड बिल्ड करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही टेस्ट सिरीज जॉईन करून आपल्या सीईटीचं प्रिपरेशन करा. तर सुरू करूया आजच्या प्रश्नांना. हु इज कन्सिडर्ड द फर्स्ट सिटीजन ऑफ इंडिया? भारताचा पहिला नागरिक कोणाला मानले जाते? तर राष्ट्रपती हे भारताचे प्रमुख आणि भारताचे पहिले नागरिक असतात, म्हणून ऑप्शन सी, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, भारताचे राष्ट्रपती इथे योग्य उत्तर असेल. Which article of the Constitution deals with the impeachment of the president? राज्यघटनेतील कोणते कलम राष्ट्रपतींच्या महाभियोगाशी संबंधित आहे? तर घटनेचा भंग केल्याबद्दल कलम 61 नुसार राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग प्रक्रिया चालवली जाते, म्हणून ऑप्शन ए, आर्टिकल 61 कलम 61 येथे योग्य उत्तर असेल. Who among the following is not a part of the electoral college for the presidential election? राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी खालीलपैकी कोण निर्वाचक गणाचा भाग नसतो? तर संसदेचे नामनिर्देशित सदस्य आणि विधान परिषदेचे सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करू शकत नाही, म्हणून ऑप्शन बी, नॉमिनेटेड मेंबर्स ऑफ द पार्लिमेंट, संसदेचे नामनिर्देशित सदस्य इथे योग्य उत्तर आहे. Whom does the president addresses their resignation letter? राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? तर राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतींना देतात, जे याची माहिती त्वरित लोकसभेच्या सभापतींना देतात, म्हणून ऑप्शन डी, द व्हाईस प्रेसिडेंट, उपराष्ट्रपती इथे योग्य उत्तर आहे. व्हॉट इज द मिनिमम एज रिक्वायर्ड टू बी एलिजिबल फॉर द ऑफिस ऑफ द प्रेसिडेंट? राष्ट्रपती पदासाठी पात्र होण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे? तर कलम 58 नुसार राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचे वय किमान 35 वर्ष पूर्ण असावे लागते, म्हणून ऑप्शन सी, 35 इयर्स, 35 वर्ष इथे योग्य उत्तर आहे. अंडर आर्टिकल 123 द प्रेसिडेंट हॅज द पॉवर टू, कलम 123 अन्वये राष्ट्रपतींना कोणता अधिकार आहे? जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू नसते तेव्हा तातडीच्या कायद्यासाठी राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात, म्हणून ऑप्शन बी, प्रोमुलगेट ऑर्डिनन्सेस, अध्यादेश, वटहुकूम काढणे इथे योग्य उत्तर आहे. इफ बोथ द प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट ऑफिसेस आर वॅकंट, हु ऍक्ट ॲज द प्रेसिडेंट? जर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त असतील तर राष्ट्रपती म्हणून कोण काम पाहते? तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास भारताचे सरन्यायाधीश हंगामी राष्ट्रपती म्हणून जबाबदारी सांभाळतात, म्हणून ऑप्शन सी, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भारताचे सरन्यायाधीश इथे योग्य उत्तर आहे. द प्रेसिडेंट्स पॉवर टू ग्रांट अ पार्डन इज मेन्शन्ड अंडर विच आर्टिकल? राष्ट्रपतींच्या क्षमादानाच्या अधिकाराचा उल्लेख कोणत्या कलमाअंतर्गत केला आहे? तर कलम 72 नुसार राष्ट्रपतींना गुन्हेगाराची शिक्षा पूर्णपणे माफ करण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार आहे, म्हणून ऑप्शन डी, आर्टिकल 72 कलम 72 याचं योग्य उत्तर आहे. What is the current monthly salary of the President of India as of 2026? 2026 नुसार भारताच्या राष्ट्रपतींचे सध्याचे मासिक वेतन किती आहे? तर सुधारित वेतन श्रेणीनुसार राष्ट्रपतींना दरमहा 5 लाख रुपये पगार मिळतो, म्हणून ऑप्शन ए, 5 लाख हे याचं योग्य उत्तर आहे. द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज द एक्स ऑफिशियो चेअरमन ऑफ अ विच हाऊस? भारताचे उपराष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? तर कलम 64 नुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणून कार्य करतात, म्हणून ऑप्शन बी, राज्यसभा इथे योग्य पर्याय असेल. द इलेक्टोरल कॉलेज फॉर द व्हाईस प्रेसिडेंट्स इलेक्शन कन्सिस्ट ऑफ?
उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या निर्वाचक गणात कोणाचा समावेश होतो? तर उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य भाग घेतात, पण यात राज्याच्या विधानसभांचा सहभाग नसतो. म्हणून ऑप्शन बी, ऑल मेंबर्स ऑफ अ पार्लमेंट, संसदेचे सर्व सदस्य निवडून आलेले व नामनिर्देशित. What is the maximum duration for which an ordinance is valid after parliament reassembles? संसदेचे अधिवेशन पुन्हा सुरू झाल्यानंतर अध्यादेश जास्तीत जास्त किती काळ वैध राहतो? तर संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून 6 आठवड्याच्या आत अध्यादेशाला मंजुरी मिळणे आवश्यक असते, अन्यथा तो रद्द होतो. म्हणून ऑप्शन सी, 6 वीक्स, 6 आठवडे याचं योग्य उत्तर आहे. The president can return a bill for reconsideration of the parliament under which veto. राष्ट्रपती कोणत्या नकाराधिकाराचा वापर करून विधेयक संसदेकडे फेरविचारासाठी पाठवू शकतात? तर सस्पेन्सिव्ह व्हिटोचा वापर करून राष्ट्रपती विधेयक एकदा फेरविचारासाठी परत करू शकतात. म्हणून ऑप्शन डी, सस्पेन्सिव्ह व्हिटो, निलंबनात्मक नकाराधिकार. For how long can a vacancy in the office of a president be kept before an election is held? राष्ट्रपतींचे पद रिक्त झाल्यापासून किती काळाच्या आत निवडणूक घेणे अनिवार्य आहे? तर कलम 62 नुसार राष्ट्रपतींचे पद रिक्त झाल्यास 6 महिन्यांच्या आत नवीन निवडणूक होणे आवश्यक आहे. म्हणून ऑप्शन बी, 6 months, 6 महिने याचं योग्य उत्तर आहे. Who appoints the Attorney General of India and CAG? भारताचे महान्यायवादी, अटर्नी जनरल आणि CAG यांची नियुक्ती कोण करतात? तर देशातील महत्त्वाच्या घटनात्मक पदांच्या नियुक्त्या राष्ट्रपतींच्या नावाने केल्या जातात. म्हणून ऑप्शन बी, द प्रेसिडेंट, राष्ट्रपती याचं योग्य उत्तर आहे. द रेझोल्युशन फॉर द रिमूव्हल ऑफ द व्हाईस प्रेसिडेंट मस्ट बी इनिशिएटेड इन विच हाऊस? राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा ठराव प्रथम कोणत्या सभागृहात मांडला जातो? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असल्याने त्यांना हटवण्याचा प्रस्ताव केवळ राज्यसभेत सुरू केला जाऊ शकतो. म्हणून ऑप्शन सी, राज्यसभा इथे योग्य उत्तर आहे. विच आर्टिकल स्टेट्स दॅट ऑल एक्झिक्युटिव्ह ॲक्शन्स ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आर टेकन इन द प्रेसिडेंट्स नेम? कोणते कलम सांगते की भारत सरकारचे सर्व कार्यकारी निर्णय राष्ट्रपतींच्या नावाने घेतले जातात? तर कलम 77 नुसार देशाचा कारभार औपचारिकपणे राष्ट्रपतींच्या नावाने चालवला जातो. म्हणून ऑप्शन बी, आर्टिकल 77, कलम 77 याचं योग्य उत्तर आहे. द व्हाईस प्रेसिडेंट रिसिव्हज देअर सॅलरी इन कॅपॅसिटी ऑफ? उपराष्ट्रपतींना कोणत्या पदाच्या क्षमतेत पगार दिला जातो? तर उपराष्ट्रपतींना उपराष्ट्रपती पदासाठी पगार नसून तो राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून कार्य करण्यासाठी दिला जातो. म्हणून ऑप्शन सी, चेअरमन ऑफ राज्यसभा, राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून. What is the required majority for the impeachment of the president in each house? राष्ट्रपतींच्या महाभियोगासाठी प्रत्येक सभागृहात किती बहुमताची आवश्यकता असते? तर महाभियोगाचा ठराव मंजूर होण्यासाठी 1000 सदस्यांच्या 2/3 बहुमत आवश्यक असते. म्हणून ऑप्शन सी, 2/3 ऑफ द मेंबर प्रेझेंट अँड वोटेड, 1000 सदस्यांच्या 2/3 बहुमत. पॉकेट वेटो अलाउज द प्रेसिडेंट टू कीप अ बिल पेंडिंग फॉर हाऊ लॉंग? पॉकेट वेटो राष्ट्रपतींना एखादे विधेयक किती काळासाठी प्रलंबित ठेवण्याची परवानगी देतो? तर पॉकेट वेटोमध्ये संविधानाने कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नसल्यामुळे राष्ट्रपती विधेयक अनिश्चित काळासाठी राखून ठेवू शकतात. म्हणून ऑप्शन डी, इनडेफिनाइट पीरियड, अनिश्चित काळासाठी. तर अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे MCQ आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. सोबतच या MCQची डिटेल उत्तरं सुद्धा पाहिलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, CETला आता खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि या कमी वेळामध्ये या CETचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची टेस्ट सिरीज जॉईन करायला विसरू नका. कारण या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट दिल्या जाणार आहेत. याच्यामध्ये फुल सिलेबस टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत. तसेच सर्व प्रश्न हे उत्तरासहित असून परीक्षा पॅटर्न नुसार या मॉक टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहे. तर लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा आणि आपल्या CETचं प्रिपरेशन सुरू करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनची बुक आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत. आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत.
त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.